पुढची बातमी बघूया। आमिर खान याचा राजकीय जाहिरातीचा व्हिडिओ खोटा आहे। पोलिसांकडून व्हिडिओची दखल घेण्यात आलेली आहे। आमिर खानची फोनवरून चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे। आमिर खान यांचा राजकीय ॲडचा व्हिडिओ खोटा असल्याचं आता समोर आलेला आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आमिर खानची फोनद्वारे चौकशी सुद्धा झालेली आहे। आमिर खानचा राजकीय जाहिरातीचा व्हिडिओ खोटा असल्याची बाब आता समोर आली आहे। निखिल चव्हाण अधिकची माहिती देतात। निखिल, आमिर खानचा जाहिरातीचा जो व्हिडिओ आहे राजकीय, तो खोटा असल्याचं आता समोर आले, काय नेमकं घडतंय? नक्कीच अमित, पाहायचं झालं तर काल आहे जो आमिर खान यांनी राजकीय पक्षाची ऍड केल्याचा एक व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती आहे, तो व्हायरल करण्यात आलेला होता। परंतु हा जो व्हायरल व्हिडिओ आहे तो खोटा असल्याचं आता पोलिसांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आमिर खान यांनी अशा प्रकारचा कोणताही राजकीय ऍड मध्ये सहभाग घेतला नसल्याचा आमिर खान यांच्या माध्यमातून त्यांच्या सहाय्याने त्यांच्या प्रोडक्शनच्या वतीने सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे आमिर खान यांचा जो व्हिडिओ आहे तो आता पोलीस तपासत आहेत। हा जो फेक व्हिडिओ बनवलेला आहे नक्की कुठून बनवलेला आहे, कोणत्या आयपी ॲड्रेस वरून बनवलेला आहे, हे देखील आता पोलिसांकडून तपासणी करण्यात येते। या संदर्भात आमिर खानशी पोलिसांनी फोनवरती बोलल्याची देखील माहिती आता पुढे येते। त्यामुळे ही जी माहिती आहे ती खोटी आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील खोटा असल्याचं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचा व्हिडिओ आहे तो बनवला असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती आहेत त्या आमिर खान यांच्या माध्यमातून बनवण्यात नसल्या असल्याच्या 35 वर्षात असं कोणतंही काम केलं नसल्याचं देखील या ठिकाणी स्पष्टता आहे ती आमिर खानच्या वतीने देण्यात आलेली आहे। पाहायचं तर आता हा व्हिडिओ नक्की कोणी बनवलेला आहे आणि कोणत्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे याचा तपास आता पोलीस करतात। निश्चित निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।